हिंदूंच्या मंदिरावर सरकार धर्मादाय आयुक्तांमार्फत नियंत्रण ठेवतं। मग वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आपला प्रतिनिधी नेमू इच्छिते। याला विरोधकांनी विरोध करायचं कारण काय असा प्रश्न निर्माण होतो। लोकसभेत काल वक्फ बोर्डाच्या कायद्यात बदल करणारं विधेयक कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी मांडलं आणि विरोधकांच्या पोटात भीतीचं वातावरण निर्माण झालं। हे विधेयक जर जशाचं तसं मंजूर झालं असतं तर वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटणाऱ्या भूमाफियांवरती वचक बसणार होता। पण विरोधकांना हे मान्य नव्हतं, कारण त्यांच्यातला भूमाफिया जागा झाला होता। काय आहे हे प्रकरण आणि याला विरोध का केला जातोय ते पाहू। सोबतच वक्फ बोर्डाच्या जमिनी कशा लाटल्या गेल्या आणि आपल्या महाराष्ट्रातच कसा मोठा भूखंड घोटाळा झाला याची या निमित्तानं आठवण काढूया। शिवाय जर हिंदू देवस्थानांच्या कारभारावरती सरकारचं नियंत्रण असेल तर वक्फ बोर्डावरती का नसावं या प्रश्नाचं उत्तरही मिळवण्याचा प्रयत्न आपण करू। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। या प्रकरणावरती तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि हो, बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी दिलीप। वक्फ बोर्डाच्या जमिनी कशा प्रकारे लाटता येतील यातच काँग्रेसचे नेते प्रयत्नशील असल्याचं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते। महाराष्ट्रात मागच्या काळात वक्फचा घोटाळा झाला आणि वक्फच्या जमिनी कोणी लाटल्या आणि यात काँग्रेसचे कोणते नेते सहभागी होते त्याचा अहवाल देखील समोर आला आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केलाय। वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आलं। वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी प्रचंड विरोध केला। त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचाही आक्षेप होता। त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलंय। सगळ्यात आधी वक्फ बोर्ड म्हणजे काय आणि त्याचा कारभार कसा चालतो हे आपण पाहू। अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतून दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ। ही संपत्ती स्थावर आणि जंगम अशा स्वरूपात असू शकते। एकदा वक्फ बोर्डाला दान केलेली मालमत्ता त्या व्यक्तीला परत मिळत नाही आणि त्या मालमत्तेवरती वक्फची मालमत्ता म्हणून पाहिलं जातं। या मालमत्तेचा वापर सर्वसाधारणपणे शैक्षणिक संस्था, दफनभूमी, मशिदी आणि निवारागृह यांच्यासाठी केला जातो। देशात सध्या 1 केंद्रीय आणि 32 राज्यांमध्ये वक्फ बोर्ड आहेत। 1923 साली पहिल्यांदा मुसलमान वक्फ कायदा अंमलात आणला गेला आणि स्वतंत्र भारतात 1954 साली हा कायदा संमत करण्यात आला। वक्फ बोर्ड अधिनियम 1995 नुसार जर एखादी संपत्ती कोणत्याही उद्देशाशिवाय पवित्र धार्मिक मानली गेली तर ती वक्फची संपत्ती असते। वक्फ बोर्डाने कोणत्याही जमीन किंवा मालमत्तेवरती हक्क सांगितला तर ती जमीन त्या जमीन मालकाला द्यावीच लागते। त्याविरोधात तो न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकत नाही। वक्फचं अपील न्यायाधिकरणाकडे जावं लागतं। न्यायाधिकरणाने दिलेला निकाल हा अंतिम मानला जातो आणि त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही। 1954च्या नियमानुसार वक्फ बोर्ड कोणत्याही खाजगी जमिनीवरती दावा करू शकत नाही। दुसरीकडे हिंदूंच्या देवस्थानावर धर्मादाय आयुक्तांचं नियंत्रण असतं, म्हणजेच सरकारचं नियंत्रण असतं। या मंदिरांना दान दिलेल्या जमिनीचा हिशेब सरकार दरबारी असतो आणि धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय एक वीटही त्या जमिनीवरती बांधता येत नाही। एवढं कडक नियंत्रण हिंदूंसाठी आणि मुस्लिमांच्या वक्फ बोर्डाला निर्णयाचे अधिकार, ही नाइंसाफी दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या NDA सरकारला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं कडाडून विरोध केलाय। हिंदू विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना। असे खूप नमुने यापुढच्या काळात पाहायला मिळणार आहेत, कारण हिंदू विखुरलाय म्हणून त्याच्यावरती प्रहार केला जातोय। मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात म्हणून त्यांच्या हिताचं रक्षण केलं जातं, हे जगजाहीर आहे। आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर एकट्या महाराष्ट्रात वक्फच्या नावाखाली सध्या 92,000 एकर जमीन अधिग्रहित आहे। देशातल्या इतर 31 राज्यांकडे असलेली जमीन मोजली तरी ती लाखो एकरात जाते। देशात रेल्वेनंतर सर्वाधिक जमीन जर कोणाकडे असेल तर ती वक्फ बोर्डाकडे, आणि याच जमिनींचे गैरव्यवहार थांबावेत या उद्देशानं केंद्र सरकारनं या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला। पण विरोधी पक्षातल्या भूमाफियांनी सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला, केवळ आपली तुंबडी भरण्यासाठी। विरोधक एकवटले हे यातून सिद्ध होतं। 1995च्या याच कायद्यात 40 सुधारणा सुचवण्यात आल्या आणि नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली। वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आलं आणि त्याला आता काँग्रेससहित बऱ्याचशा पक्षांनी विरोध करायला सुरुवात केली आहे। वक्फ बोर्डाच्या सुधारणा कोणत्या आहेत पाहूयात। पहा, 1995च्या आधीच्या सुधारणा किंवा त्यावेळेच्या सुधारणा काय होत्या आणि मोदी सरकारच्या सुधारणा काय आहेत। 1995च्या सुधारणांमध्ये वक्फच्या जमिनीच्या संरक्षणाचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडे होते। आता मोदी सरकारने सुधारणा काय केली आहे तर आता हे अधिकार जिल्हाधिकारी किंवा उपायुक्त यांच्याकडे असणार आहेत। 1995च्या सुधारणा कायद्यांमध्ये आधी मालमत्ता वक्फची आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार वक्फचा होता।
आता मात्र एखादी मालमत्ता वक्फची आहे की नाही हे जिल्हाधिकारी ठरवणार आहेत. आधी वक्फ बोर्डात महिलांचा समावेश नव्हता, आता वक्फ बोर्डात 2 महिला आणि 2 इतर धर्माचे सदस्य असणार आहेत. आधी वक्फच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकत नव्हतं आणि आता मात्र वक्फच्या निर्णयावरती 90 दिवसात न्यायालयात अपील करता येणार आहे. हे असे काही बदल सरकारने सुचवले होते, त्याला आता भूमाफियांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातल्या वक्फच्या घोटाळ्यात नवाब मलिकांचं नाव मधल्या काळात खूप गाजलं होतं. नवाब मलिकांवर त्यावेळेस किरीट सोमय्यांनी झड उठवली होती. मंत्री नवाब मलिकांनी वक्फच्या नावाखाली जमिनी ढापल्या आहेत, त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार असा खोचक टोला 2021 साली किरीट सोमय्यांनी नवाब मलिकांना मारला होता. एकंदरीत काय तर ज्यांनी वक्फच्या नावावरती जमिनी लाटल्या आहेत त्यांनाच सरकारच्या नव्या सुधारणांवरती आक्षेप आहे. आता हे लक्षात घेऊनच देवेंद्र फडणवीसांनी केलेलं विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. तुम्हाला याबाबत आणखी काही माहिती असल्यास घेऊन टाकच्या टीमला नक्की कमेंट करून सांगा. कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.